नमस्कार मित्रांनो, बघा आज सर्वेक्षक वन विभागाचं सर्वेक्षकचं डॉक्युमेंट चेकिंग होतं नाशिकला. हा विद्यार्थी लातूरून आलेला आहे. तिथे डॉक्युमेंट चेक साताऱ्याहून आलेला आहे. आता सध्या तो नगरला अभ्यास करतोय आणि जॉब पण करतोय का तिथे? जॉब करतो. तर बघा, बरेच जणांना डॉक्युमेंटचं आता भीती आहे. सर, डॉक्युमेंट चेकिंग कशी होते, डॉक्युमेंटचं कारण की भरपूर जणांचे कॉल येतात. आता मित्र खास तिथे डॉक्युमेंट करून मला भेटायला आला. मला पण खूप चांगलं वाटतंय. नाही म्हणजे आपण चांगलं काम करतोय तर आपल्याला मानणारे पण आहेत. तो डॉक्युमेंट चेकिंग करू, सर मला भेटायचं. तुम्हाला म्हटलं दादा ये भेटायला. नाश्ता वगैरे झाला. आता दादाला तेच म्हटलं की बरेच आपल्या जो फॉलोअर्स मध्ये काही ना डॉक्युमेंटची भीती आहे. ते डॉक्युमेंटची भीती बद्दल थोडं सांग की काय कशा पद्धती डॉक्युमेंट झालं. कारण की पुढे येणार आहे फॉरेस्ट गार्डचं पण डॉक्युमेंट चेकिंग हेच डिपार्टमेंट वाले घेणार आहेत. म्हणजे तुम्हाला एक झालं, याच्याने अनुभव पण येऊन गेलेला आहे. डॉक्युमेंटचं कशा पद्धतीने सांग दादा थोडस. पहिल्यांदा ते आपल्याला लिस्ट देतात की बाबा कशा प्रकारे लावायची, कशा प्रकारे नाही. त्या लिस्टवर आपण डॉक्युमेंट सेट करून घ्यायचे. बरोबर. मग चेक करणारे जे आतले सर आहेत ना, ते चेक करतात. मग आपल्याला पहिल्यांदा आपलं जे आयडी प्रूफ ते बरोबर. लावायला होतात. त्यानंतर आपलं हॉल तिकीट Hall ते ticket. लावायला लागतात. पुन्हा आपल्या जातीचा दाखला, जे शैक्षणिक काय असेल पात्रता, आपण जे डॉक्युमेंट आपण जे बरोबर. अपलोड केले सबमिशन ते. अपलोड केलेत हा. ना, ते डॉक्युमेंट आपल्याला सगळे चेक केले जातात ओके ओके. पूर्ण. आणि जे डॉक्युमेंट मध्ये जे चुक्या काहींच्या चुक्या झालेल्या आहेत, स्पेलिंग वगैरे, तसं तिथं ते होते का विद्यार्थी? ते मी लिहून घेतात सर लिहून टिक घेता का? करतात. लाल पेनाने वगैरे टिक करतात, ते टिक बघतात. करतात. आणि सर्वात पहिली तुला भीती कुठली ते वाटत होती ती कास्ट व्हॅलिडिटी? कास्ट व्हॅलिडिटीची. हा हा कारण त्यांनी तिथे हे कसं केलंय, हा. कास्टचा दाखला, हा. प्रमाणपत्र हो. आणि कास्ट व्हॅलिडिटी व कास्ट व्हॅलिडिटी असं नाही त्यांनी दिलं की किंवा हा हा. किंवा असं त्यांनी केलं नाही की बाबा हे असावं किंवा ते नसावं. त्यांनी असं केलेलं नाही. दोन्ही पण त्यांनी मेन्शन केलं. मग ते जरा भीती वाटत होती. ते कास्ट कास्ट व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी. लक्ष द्या. कास्ट व्हॅलिडिटीची सर्वांनाच भीती आहे मित्रांनो. लक्ष द्या, कास्ट व्हॅलिडिटीचा लोड घेऊ नका. कास्ट व्हॅलिडिटी नंतर काढायला चान्स देतात, त्याच्याने रिजेक्ट होणार नाही. पण बाकीचे जे स्पेलिंग मिस्टेक असेल, तुझ्या डॉक्युमेंट मध्ये काही स्पेलिंग नाही, मिस्टेक स्पेलिंग वगैरे होते मिस्टेक का? काहीच नव्हतं. नव्हती. नव्हतं. डॉक्युमेंटला काही त्यांनी असं त्रास नाही दिला ना? नाही, त्रास नाही दिला. फक्त चेक केले हा. सगळ्यांनी. डबल डबल त्यांनी चेक केले सगळ्यांनी, आणि चेकिंग दोघांनी. कशी एकदम बारीक बारीक काही नाही, दोघं जण बारकाईने होते. एकदम? दोघं जण होते. हा हा. एक जण ओरिजिनल बघत होता, हा एक हा. जण डुप्लिकेट आपण झेरॉक्स आहे ना, हो. ते बघत होते. मग दोघं ते कलेक्ट करत होते, दोघं पण ओके ओके. डॉक्युमेंट. कुठली चूक निघत्या, काय निघतंय का, हा हा. तारखा वगैरे. एक जण सिरियल नंबर वगैरे तारीख बघत होता. असं करायचं. म्हणजे तारीख आता नॉन क्रिमिनल आपली. नॉन बरोबर. क्रिमिनल तारीख संपणार कधी, काढलंय कधी, हे बघत होते. नॉन क्रिमिनल, हा सर्वात पहिले ते पण नॉन गुरु झाले क्रिमिनल कॉल तारीख आहे येत ना. आहेत मित्रांनो. नॉन क्रिमिनलचं काही नाही, काय केलेलं आहे नॉन क्रिमिनलला येस म्हणून दिलं. फॉर्म भरताना येस म्हटलं आणि ते हा. नंतर काढलेलं ते चेक करत होते का? हा, ते करत होते चेक. वहिनी हा का आधी काढले हा आणि त्याची व्हॅलिडिटी किती पॉवर आहे ते चेक करत होते. हा हा. पुन्हा ते आपला सिरियल नंबर जो टाकलाय ना, तो सिरियल मध्ये लिहून घेते त्यांच्या चार्टवर. ते बरोबर. डॉक्युमेंट आहेत ते सिरियल नंबर ओके वगैरे ओके त्यांचं ओके. लिहून नॉन घेते सगळं. क्रिमिनल म्हणजे नॉन चेक क्रिमिनल करत होते. जाती दाखल्याचे वगैरे. बरोबर बरोबर बरोबर. कारण की काही बऱ्याच जणांनी नंतर डॉक्युमेंट काढलेलं आहे. नंतर नंतर फॉर्म भरले नंतर हा. काढले त्यांनी काही काही डॉक्युमेंट. बरं असं केलंय. बरं, तुला डॉक्युमेंट चेकिंग करून तुला हलकं वाटतंय ना? हा, हलका वाटतं. अरे मित्रांनो, यांनी खूपच विद्यार्थ्याने हा मला कंटिन्यू पहिल्यापासून तो आपण टच मध्ये हा, आहे. पहिल्यापासून. जेव्हापासून रिव्ह्यू चालतो तेव्हापासून आम्हाला टच मध्ये की सर हे करायचं, सर तसं. आता सर्व याची ट्रेनिंगचं मी पुण्याला केलेली आहे. पुण्याला केली हा, दादा? किती दिवसाचा कोर्स केला? 10 दिवसाचा होता. 10 दिवसाचा कोर्स केला. 10 दिवसाला किती 7 का 8,000 रुपये खर्च हा, होते ना? 8,000. 8,000 रुपये. हा विद्यार्थी स्वतः स्वावलंबी हा जॉब करून नाईटला जॉब करतोय दादा. नाईटला जॉब करतो. नाईटला जॉब करून आणि अभ्यास अभ्यास येते. चालू हा. आहे. इकडे एकदम छान मार्क आहेत. आम्ही नंतर तुम्हाला सांगणार. आम्ही डायरेक्ट भाऊ जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा तेव्हा आम्ही सांगणारच. पण आता आम्ही सांगणार नाही काय कसं आहे. पण आम्ही आहे चांगल्या प्रकारे आहेत. आणि बिचाराची मेहनत विचार करा, तो जॉब करून काम करतोय. जॉब करून आज एवढं त्याचं बिचाराने आणि होईल. आता कुठून आलेला आहे तो, नगरहून मोटरसायकल आलाय दादा, हा. बरोबर की नाही? त्यांना सांगत आहे मुकाम राहा, पण ते शेवटी काय बोलतं की सर काहीतरी जॉब आहे. पण नेक्स्ट परत ते याला येणारच आहे. तुमचं प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलच्या तारखा नाही सांगितल्या तारखा ना? नाही सांगितली त्यांनी. सगळ्यांची 6 तारखेपर्यंत प्रॅक्टिकल त्यांनी हे दिलेलं आहे. 6 आपलं डॉक्युमेंट डॉक्युमेंट दिले 6 तारखेला. हो, त्यामध्ये लिस्ट लावतील. लिस्ट लावतील. 4-5 हो, लिस्ट नंतर लागून जाईल ते. नंतर डॉक्युमेंट तुमच्यासाठी टेस्ट होईल. किती हां, 80 मार्काची टेस्ट आहे ना 80 मार्काची टेस्ट आहे. नंतरची? हां, म्हणजे नंतर टेस्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे. हां, 80 मार्काची टेस्ट आहे. जसं की हो. आपल्या वन विभागाला आपला वनरक्षकाला कसं हा, 80 किलोमीटर ट्रेनिंग आहे. बरोबर. तसं इकडे टेस्ट आहे त्यांची तू 80 मार्काची. फॉरेस्ट गार्डला पण आहे दोन्ही ना? पण भरलेत फॉर्म. फॉरेस्ट गार्डला किती मार्क आहेत? 80 मार्क आहे 80 तिथं. मार्क. कास्ट कोणती हां, दादा? ओबीसी नाव होमगार्ड. काय तुझं? सलीम नदाब. ओके, सलीम. बघा, सलीमचे तिथं पण 80 मार्क आहेत. आणि तिथे पण प्रॅक्टिस चालू आहे ना दादा हां, चालू आहे. ग्राउंडची? ग्राउंड चालू आहे. ओके ओके. बऱ्याच जणांना अजून वनरक्षक लक्ष द्या. दादा तू एक जण आमचा सध्या कॅमेरामॅन झालेला आहे. तो तो पण आलेला आहे इथं डॉक्युमेंटला. एकदा धरा घे जरा दादा, त्यांचा जरा येऊ द्या. या, लक्ष द्या या. बघा, दादा पण कुठून आला दादा? नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याहून आलेला आहे.
खूप छान, खूप मस्त वाटतं यार. आपले विद्यार्थी जेव्हा भेटतात ना, तेव्हा लय मस्त वाटतं. बाबा तुझं डॉक्युमेंटचं तुझं ओके झालं ना? ओके तू याला वनरक्षक आहे का? वनरक्षकला नाही सर नाही भरला होता का? तू फक्त याला भरला होता का? सर्वेक्षण खूप चांगले मार्क इथं पण. तुझं आता प्रॅक्टिकल याच्याकडनं मी प्रॅक्टिकलची आयडिया घेतो. कोर्स केलाय का? हा केलाय तू पण केलाय हा, का? मी पण अरे वा, केलाय. पुण्यालाच होते का आपण? सेम होतो सोबत होते? तिथूनच ओळख आहे आमची. तिथूनच ओळख आहे का? हा. अरे तेच आहेत आपण. अरे शेवटी होणार आहे. त्यात फॉरेस्ट गार्डला आता फॉरेस्ट गार्डचं बी मित्रांनो लक्ष द्या. फॉरेस्ट गार्डला 9 तारखेचा पेसाचा रिझल्ट सर्वात म्हणजे आता सर्वजणच मला कॉल येत आहेत. आता दादा जर 9 तारखेला जर यांनी आपल्याला रिझल्ट दिला नाही तर आपण रस्त्यावर उतरणार ते एवढं कन्फर्म आहे आता. आता बस झालं. आता सर्वात पहिले तुम्ही पण आता एवढे युट्यूबर बघतायत या युट्यूबरांना सर्वांना सांगा कारण सर्वांनी एकत्र आल्यावरच होईल ना. हो ना बरोबर आहे सर तुम्ही कारण पण की- करा आम्ही पण मदत करतो ना तुम्हाला. बरोबर कारण की जर युट्यूब वाले बाकीचे का बोलत नाही का बरं कोर्स यांचे काय विकत घेतले नाही का तुम्ही म्हणून हे बोलत नाही का बोलायला बाकीचे पाहिजे YouTube? ना, बोलायला सगळ्या- पाहिजे ना. सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे, एक व्हायला पाहिजे कारण की बोलायला आता एवढे दिवस झाले तलाठी पण आणि पेसा 9 तारखेचा रिझल्ट लागला नाही मित्रांनो तर आपल्याला एकत्र व्हायचं आहे आणि हा रिझल्ट लावायचाच आहे आणि आम्हाला काहीच सांगू नका आम्हाला रिझल्ट द्या म्हणून तुम्ही जेणेकरून आता जेवढे मित्रपरिवार असेल त्यांना सांगा जर 9 तारखेचा रिझल्ट नाही तर आपण रस्त्यावर उतरायचं आहे पण एवढे कन्फर्म आहे की पॉझिटिव्ह बातमी येण्याची खूप दाट शक्यता आहे कारण की पुढे आचारसंहितेमुळे भरत्या फास्ट घेत आहेत जर त्यांना जर ही भरती घ्यायची नसती तर यांचं सुद्धा थांबवलं असतं हा, वन सर्वेक्षण तुम्ही थांबवलं लेखापाल असतं आणि वनसर्वेक्षक थांबवली असती कारण यांना कारण की यांचं जे आर मध्येच म्हटलंय हा. जॉईनिंग तुम्हाला बरोबरच देणार आहे बरोबर म्हणून नंतरची भरती प्रक्रिया फास्ट होईल तुम्ही घाबरू नका मित्रांनो होणार आणि दडणार आर एस अकॅडमी राहुल सर होणार आणि यांनी आता व्हिडिओ मध्ये आता पाहिलं असेल तर आज स्पष्ट भेटलं काय एकदम साधं आणि बोळ काम आहे काय असं काही खूपच आडातडा लय सर वीर काही नाही तुम्ही ज्या लोकांना मोठं केलं ते लोक आज बोलत नाही तुमच्याबद्दल आवाज उठवत नाही बरोबर बोललं पाहिलं अहो, मोठ्या क्लासवाले बोलत नाही कोणीच बोलत नाही भरती बद्दल बघू आता 9 तारखेला हे सर्व एकत्र आले तर बघू यांना मग तुम्ही बी लक्षात ठेवा कोण तुमच्यासाठी लढतंय हे तुम्हाला बी गरजेचं आहे म्हणून मित्रांनो घाबरू नका बघा काही टेन्शन डॉक्युमेंट साठी एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो इझीच आहे एवढं काही स्ट्रिक वगैरे करत नाहीत जेवढे आपले डॉक्युमेंट आहेत तेवढे चेकअप करतात आणि त्याचे आपल्याला एका प्रत मध्ये झेरॉक्स आणायचे बाकी काही एवढं टेन्शन घ्यायची टेन्शन घ्यायचं काम टेन्शन नाही घ्यायचं काही बरेच काम जण टेन्शन घेतात नाही डॉक्युमेंट टेन्शन घेऊन उगाच तुम्ही तुमचं मन खचून घेऊ नका बरोबर हा. बरोबर आता बी तेच कारण की मी यांना काय Tension पॉझिटिव्ह घ्यायची काही करण्याचा गरजच प्रयत्न करत नाही. असतो यार मित्रांनो पॉझिटिव्ह राहा हो. कारण की ग्राउंडला पण बऱ्याच जणांनी ग्राउंड बंद करून दिलेलं आहे नाही वन याचं कारण खूप जणांनी ग्राउंडचं चालू ठेवलेलं आहे मित्रांनो स्वतःचं खच्चीकरण करून घ्यायची खच्चीकरण गरज मजा नाही. हा ना. नाहीये त्यात आता डॉक्युमेंटचे तुमच्या आता भीती निघालेले मित्रांनी डॉक्युमेंट घेऊन आले मित्रांनो घाबरू नका अजून काही असेल मग आपल्याला बोर्ड कॅमेरा डिजिटल घेतला ऑनलाईन लाईव्हला थोडंसं काम चालू आहे लाईव्हला आल्यावर आपण सर्व चर्चा करू लाईव्हला पण बोलणार आहोत आपण कारण लाईव्हला तुमच्या डायरेक्ट चॅटिंग करणार तेव्हा कळेल तुमची भावना बी काय तुम्हाला म्हणायचं काय लाईव्ह पण येणार आहे त्याबद्दल वाद नाही का मित्रांनो जो बी कोणी नवीन असेल सबस्क्राईब करून ठेवतात कारण की आपल्याला इथून पुढे 9 तारखेनंतर मोठंच काहीतरी करायचंय यांना झुकावं लागेल यांना आपला रिझल्ट मागायचं काही करून रिझल्ट पाहिजे म्हणजे पाहिजे 9 तारखेचा तुम्ही पॉझिटिव्ह दिला तर ठीक नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्हाला रिझल्टच पाहिजे आमचा कमी आकडा नाही तलाठीचा आहे 9-10 लाख आणि आमचे वनरक्षकवाले 4.5 लाख असे आम्ही 14-15 लाख आहेत आम्ही रस्त्यावर उतरलो तर महाराष्ट्रच बंद करून देऊ एवढं बी कन्फर्म आहे मित्रांनो म्हणून आता फक्त 9 तारखेपर्यंत कोणी प्रॅक्टिस बंद करू नका कारण नंतरचा वेळ थोडा कमी उरणार आहे मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद